आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांची संख्या पाहता सोलापूर प्रशासनाकडून वैद्यकीय सेवा कशा पद्धतीने पुरवण्यात आलेली आहे। आपल्यासोबत डॉक्टर आहेत। खरं तर वारकऱ्यांची संख्या वाढत चाललेली आहे। वारी या ठिकाणी येऊन मुक्कामी थांबलेली आहे। काय नेमके वारकऱ्यांसाठी महिलांसाठी कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलेले आहे? नमस्कार, मी डॉक्टर महेश काटकर, तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती करमाळा। आपल्याकडे करमाळा तालुक्यामध्ये टोटल 3 मुक्काम ठिकाणी आहेत। 3 मुक्काम आपल्या या ठिकाणी होत असतात, रावगाव, जेऊर आणि कंदर। या 3 ठिकाणी मुक्कामाच्या ठिकाणी आपण 5 ते 10 बेड, प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी 5 ते 10 बेड आपण ठेवलेले आहेत वारकऱ्यांच्या सेवेसाठी। त्या ठिकाणी आपण कोणाला गरज असेल तर आपण इंजेक्शन देतोय, नंतर सलाईनची व्यवस्था आपण पूर्णपणे केलेली आहे। आणि आपलं जे रूटमध्ये आहे हे 85 किलोमीटर अंतर जे आहे आपलं, त्यामध्ये आपण 19 स्टॉल आपण लावलेले आहे। प्रत्येक 5 किलोमीटरला आपण एक स्टॉल लावलेला आहे, जिथे आपण प्रथम उपचार करतो आणि तसेच वारकऱ्यांना जेवढ्या औषधांची गरज असते ते औषध आपण प्रत्येक 5 किलोमीटरला प्रत्येक स्टॉलला आपण देत असतो। आणि खरं तर महिला जे वारकरी आहेत, महिला वारकऱ्यांसाठी खास कक्ष उभारण्यात आलेले आहे। काय नेमकी त्यांची कन्सेप्ट आहे? हिरकणी कक्ष हे आपण महिला वारकऱ्यांसाठी आपण खरं तर केलंय, कारण बऱ्याच ठिकाणी वारकरी हे फार दुरून चालत आलेले असतात आणि प्रत्येक ठिकाणी ते बोलू शकत नाही, जेंट्स असतात। त्यामुळे प्रत्येक महिलांना थोडीशी प्रायव्हसी मिळावं आणि महिलांसाठी त्यामुळे आपण हे हिरकणी कक्ष आपण त्या ठिकाणी स्थापन केलेलं आहे। आणि तुम्ही जर त्याकडे बघितलं तर खूप प्रायव्हसी आणि तिथे फक्त महिला कर्मचारीच थांबतील अशी आपण नियोजन त्या ठिकाणी आपण केलेली आहे। आता ज्या ज्या ठिकाणी नाथांच्या पालखीचा मुक्काम असेल त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी अशाच पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या? येस सर, आपले जे रावगाव, जेऊर आणि कंदर ज्या 3 ठिकाणी आपले मुक्काम आहेत, त्या तिन्ही ठिकाणी हिरकणी कक्ष आणि प्रत्येक ठिकाणी मेडिकलचे स्टॉल आपण या ठिकाणी लावलेले आहे। आणि काही ठिकाणी 2-2, 3-3 सुद्धा आपण हिरकणी कक्ष लावलेले आहेत। आणि हा जो आपला पूर्ण रूट आहे यामध्ये एक जिल्हा रुग्णालय आणि एक उपजिल्हा रुग्णालय आणि एक ग्रामीण रुग्णालय असे 2 दवाखाने आपल्याकडे आहे। तिथे आपण 4 बेड ICU आणि ग्रामीण रुग्णालयाला 4 बेड ICU असे 8 बेड आपण ICU साठी सुद्धा रिझर्व ठेवलेले आहे। कुठल्याही रुग्णाला काही मध्ये घडलं असेल तर 108चे ॲम्ब्युलन्स आणि 102चे ॲम्ब्युलन्स असे 2 ॲम्ब्युलन्स आपण प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी ठेवतो आणि त्वरित आपण संदर्भ सेवा त्या ठिकाणी आपण पोहोचवतो वारकऱ्यांना। खरं तर या ठिकाणी सोलापूर हद्दीत ज्या वेळेस वारीचं आगमन झालं, प्रस्थान झालं, त्यावेळेस आरोग्य सेवा जी ती या ठिकाणी तत्पर असल्याचं चित्र दिसून आलं। आणि महत्त्वाचं म्हणजे सोलापूर प्रशासनाच्या वतीनं आरोग्य विभागाच्या वतीनं हिरकणी कक्ष जो आहे त्याची उभारणी करण्यात आलेली आहे, जेणेकरून महिला वारकऱ्यांना कुठलीही अडचण येऊ नये हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून सोलापूरच्या वैद्यकीय कक्षाने या कक्षाची उभारणी केलेली आहे। कॅमेरामन तुषार डेपलेसह खुशाल पाटील, सोलापूर।